प्रियाचे हे जे काही रूप आहे ते पाहून अश्विनला भयंकर धक्का बसतो. कारण आजपर्यंत तन्वी अशी कधीही वागलेली नसते आणि आज अचानक ती इतकी डॉमिनेटिंग कशी काय वागायला लागली याचाच विचार आता अश्विनला पडलेला असतो आणि त्यामुळे तो आता त्याच विचारांमध्ये गुंतलेला असतो. आणि जे काही तन्वीचं अगदी अरेरावीपणे बोलणं असतं ते त्याला खपत नसतं. पूर्ण जिने आतापर्यंत ज्या काही तन्वीच्या कंप्लेंट्स केलेल्या असतात त्या आता त्याला खऱ्या वाटू लागतात. कारण जे काही ती वागतीये तिच्या वागण्याला कोणताही धरबंध नसतो आणि म्हणूनच ती अगदी चिडून अश्विनशी भांडून रूम मधून निघून गेलेली असते. अश्विन त्याच वेळेला विचार करू लागतो की नक्की तन्वी कशी आहे, ही जी आता माझ्या समोर होती ती खरी तन्वी आहे की एरवी ती प्रेमाने वागते ती खरी तन्वी आहे. आता त्याला तन्वीबद्दल संशयाला सुरुवात होते. कारण कितीही काही झालं तरीही एखादी व्यक्ती हे असे दुहेरी वागू शकत नाही याचंही त्याला आता विचार पडलेला असतो. म्हणून आता तो म्हणतो की नाही, किती काही झालं तरीही मला नक्की बघितलं पाहिजे की नेमकं या तन्वीचं चाललंय तरी काय. आणि त्याच वेळेला इथे तो सगळ्याच विचारांमध्ये गुंतलेला असतो. रविराजला मात्र आनंद असतो. रविराज हा प्रतिमाला म्हणतो की मला काय वाटतंय माहितीये प्रतिमा, की तू ना इथे राहिलीस तर तुला थोड्याफार गोष्टी आठवत आहेत. मला असं वाटतंय की जर तू सुभेदारांच्या घरी गेलीस आणि तुझ्या जुन्या माणसांमध्ये जर तू राहिलीस तर तुझ्या गोष्टी अगदी तुला व्यवस्थितपणे आठवू शकतील. म्हणजे त्या तुझ्या जे काही प्रगती आहे त्याला स्पीड मिळेल आणि तुला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आठवू लागतील. माझं असंच म्हणणं आहे की तू जर पूर्ण इकडे राहिलीस ना तर तुझ्या जुन्या गोष्टी तुला पटापट आठवतील एवढंच. तेव्हा प्रतिमा म्हणते की काय बोलताय काय तुम्ही रविराज, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की मी तिकडे जावं. तेव्हा रविराज म्हणतो की नाही, मला अगदी तसंच म्हणायचं नव्हतं प्रतिमा. अगं मला ना खरंच तुला ह्या ज्या काही गोष्टी आठवत आहेत ना त्यामुळे खूप आनंद होतोय. त्यामुळे मी वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट करतोय की जर तू तुझ्या माणसांमध्ये राहिलीस तर आणखी तुला आठवेल का किंवा तुला जुन्या गोष्टी आठवतील का, आणि त्यामध्येच तुझा आनंद आहे हे मला माहिती आहे आणि आम्हाला तुला आनंदी बघण्यामध्ये आनंद वाटतो. असं म्हटल्यावर आता ती म्हणते की हो, तुमचं म्हणणंही अगदी बरोबर आहे मला, परंतु किती काही झालं तरीही आता विसरू नका, पूर्णाई हे तिकडचं माझं माहेर नाहीये, आता ते आपल्या लेकीचं सासर आहे. त्यामुळे लेकीच्या सासरी राहायचं नाहीये मला. किती काही झालं, आपलं ते कितीही घर असलं, आपली कुटुंब एकत्र असली तरी आपले जे रीतिरिवाज आहे ते तर मला टाळता येणार नाही. त्यामुळे मला तिकडे जाऊन राहणं हे बरोबर वाटत नाही. आता प्रतिमाबद्दल आणखीनच रविराजचा अभिमान हा वाढू लागतो. ही प्रतिमा अगदी योग्य बोलते, इथे राहूनच तिला सगळ्या गोष्टी आठवल्या पाहिजेत. तर इथे आता महिपतने देखील प्रियाचं डोकं खाल्लेलं असतं की तू त्या बिझनेस एक्सपोमध्ये तुझ्या फॅमिलीला इन्व्हिटेशन असेल तर त्या अर्जुन आणि सायली येणार नाही असं काहीतरी करायला पाहिजे. तर मग ती विचार करते की नक्की असं काय केलं पाहिजे ज्याने अर्जुन आणि सायली येणार नाहीत. तिच्या हातात तर काहीच नसतं, कारण जर तिने सांगितलं अर्जुन सायलीला तर तुम्ही येऊ नका, मग ते तर ऐकणार नाही, उलट त्याच्या विरुद्धच करतील. म्हणून आता महिपतचा शब्द पाळायचा तरी कसा. आता तो म्हणतो की चिचुंद्रे, एक वेळेस तू आली तरी चालेल, परंतु ते सायली आणि अर्जुन आले नाही पाहिजेत. असं काम आता तेवढं साधं तरी काम तू कर असं त्याने तिला सांगितलेलं असतं. मग आता तिच्या डोक्यात विचार येतो की नक्की काय करावं. ती नागराजला कॉल करते आणि त्याला सांगते की हे बघा काका, एक प्रॉब्लेम झालाय. इथे अर्जुन आणि सायलीला त्या महिपतने सांगितलंय की फंक्शनला येऊ द्यायचं नाहीये. तुम्हाला असं काहीतरी तिथे करता येईल का जेणेकरून हे इथे अर्जुन आणि सायली दोघं जणही अडकले पाहिजेत आणि ते इथून निघाले नाही पाहिजेत. नागराज म्हणतो की तुझी जी काही गोष्ट आहे आणि माझा जो स्वार्थ आहे तो साधता येण्यासारखी एकच गोष्ट आता माझ्या डोक्यात सुरू आहे. तेव्हा मग ती म्हणते की नक्की काय, म्हणजे तुम्ही कशाबद्दल बोलताय. तेव्हा तो म्हणतो की तू नको काळजी करूस, या जी तुझी आई आहे ना अर्ध्या डेक्करची बाई, तिला मी कसली तरी भीती दाखवतो जेणेकरून त्याला घाबरून त्या सायली आणि अर्जुनला इथेच थांबावं लागेल. खरं तर या फंक्शनसाठी घरातले सगळे हवेत, परंतु जर प्रताप आणि बाकीचे सगळे गेले तर सायली अर्जुन ह्या प्रतिमासाठी नक्की थांबतील. म्हणून नको काळजी करूस, अजिबात घाबरण्याची गरज नाहीये. असं आता तो प्रियाला धीर देतो आणि त्याचं काम असतं तो करणार असतो. इथे प्रतिमा ही खूप आनंदामध्ये असते आणि सगळ्यांसोबत नेहमीप्रमाणे गप्पाच मारत असते. सगळे आपापल्या कामांमध्ये असतात, परंतु इथे नागराजने एक वेगळाच प्लॅनिंग केलेला असतो. नागराजने मुद्दामच प्रतिमाला भीती दाखवलेली असते आणि तिला आगीमध्ये लोटलेलं असतं आणि तिची ती अवस्था ही अगदी विचित्रच झालेली असते आणि तो तिला खूप घाबरवतो. इतकी घाबरवतो की तिला स्वतःशी शुद्धच राहत नाही आणि ती बेशुद्ध झालेली असते. त्यामुळे आता काय करावं काय नाही हे तिला काहीही सुचत नसतं. त्यानंतर मग आता अर्जुनला रविराजकडून कॉल येतो की
प्रॉब्लेम झालेला आहे आणि म्हणूनच आता अर्जुन आणि सायली या दोघांनाही या गोष्टीचा खूप धक्का बसतो. आता प्रतिमा जवळ कोण राहणार, कारण प्रतिमा ही सारखं सारखं सायलीचंच नाव घेत असते. म्हणून आता उद्या सकाळी आपल्याला पनवेलमध्येच बिझनेस एक्सपोसाठी निघायचंय, मग काय करावं असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. त्याच वेळेला अर्जुन आणि सायली दोघंजणी ठरवतात की हे बघा, आपण आता निघायला नको, कारण काय ना, यावेळेला रविराजला आपली गरज आहे आणि त्यामुळे आपण इथेच थांबूया. प्रतिमाला इथे सांभाळण्यासाठी दोघंही थांबण्याचा निर्णय घेतात आणि जो महिपतचा आणि प्रियाचा प्लॅन असतो तो अगदी यशस्वी होतो. नागराजही त्या प्लॅनमध्ये यशस्वी होतो. मग नंतर आता तन्वी विचार करते की जसं मला महिपतने सांगितलंय तसं मला तिथे पोहोचावं तर लागेलच. अश्विन आला नाही तरीही चालेल, परंतु मी यांच्याबरोबर जाते. त्यामुळे प्रियाला आनंद असतो, म्हणून प्रताप, कल्पना आणि प्रिया हे तिघजणही त्या बिझनेस एक्सपोसाठी जाणार असतात आणि त्यामुळे तिला एक वेगळीच मजा येत असते, कारण किती काही झालं तरीही तिला महिपतने बोलावलंय म्हणून जावं लागणारच असतं. तर इथे सायली ही सगळ्यांना जाताना अगदी बाय बाय करत असते आणि म्हणूनच आता प्रिया मात्र मुद्दामच तोरा दाखवते की तुला जाता आलं नाही परंतु मला जायला मिळते. तर या सगळ्या प्रियाच्या गोष्टीवरून प्रतापच्या लक्षात आलेलं असतं की आपली स्वतःची आई इतक्या संकटात असूनही सायली थांबते, परंतु ही प्रिया थांबत नाहीये. त्यामुळे इथे आता सगळ्यांना आणखीच प्रश्न पडलेला असतो की नक्की ही पोटची मुलगी असून तिला आपल्या आईची काळजी नाहीये. परंतु तरीही प्रताप काही बोलून दाखवत नसतं. घरातल्या सगळ्यांना त्याबद्दलचं प्रियाचं म्हणणं कळलेलं असतं आणि ती कशी आहे हे देखील हळूहळू सगळ्यांना समजत असतं. तर इथे सायली ही घरी पूर्णाजीची काळजी घ्यायला थांबलेली असते. त्याचप्रमाणे जर प्रतिमाला काही लागलं तर ते बघण्यासाठीही थांबलेलीच असते. तेवढ्यातच इथे आता एक माणूस पार्सल घेऊन येतो आणि कुरिअर असं ओरडतो. त्यावेळेला सायली ही जाते आणि तो म्हणतो की तन्वी सुभेदार यांचं पार्सल आहे, किती दिवस डोकं खाल्लंय आमचं, हे घ्या असं म्हणून तो आता तिच्या हातात देतो. तेव्हा मग सायली म्हणते की तन्वी सुभेदारचं पार्सल, हात लावून बघते तर ते अगदी लाईट वेट असतं. मग ती म्हणते की याच्यात काय आहे. तेव्हा तो म्हणतो की आम्ही असं काही सांगू शकत नाही, तुम्ही चेक करू शकता, तुम्ही फक्त साईन द्या मग आम्ही नंतर निघतो. असं म्हणून ती साईन देते आणि रिसीव्ह करते आणि विचार करते की नेमकं कसलं पार्सल असेल. तन्वी तर इथे नाहीये, परंतु तिचं पार्सल उघडून बघावं की नाही असा प्रश्न तिला पडलेला असतो. आता काही करून तिला राहत नाही, म्हणून ती अर्जंटली काय मागवलं असेल ते उघडून पाहते तर त्याच्यामध्ये गोळ्या असतात. आणि मग इतका सगळा गोळ्यांचा स्टॉक कोणासाठी मागवलाय, आपल्या घरात कोणाकडेही नाही. अर्जुनशी तिथे बोलून घेते आणि नंतर मग अर्जुन आणि सायली दोघंजणही अश्विनला त्या गोळ्या दाखवतात, कारण अश्विन हा एक्सपोसाठी गेलेला नसतो. त्याला इमर्जन्सी केसेस असल्या कारणाने तो तिथे जात नाही. मग आता अश्विन त्या गोळ्या बघतो आणि म्हणतो की या गोळ्या तर रेग्युलर वाल्या वाटत नाहीयेत, या न्यूरोसिटिकल औषधं वाटतायत. त्यामुळे मी जरा माझ्या डॉक्टरकडे चौकशी करतो की नक्की हे सगळं काय आहे. आणि असं म्हणून आता अश्विन हा त्याच्या डॉक्टरांना विचारतो की नेमक्या या गोळ्या कसल्या आहेत आणि त्या गोळ्यांचे सगळे काही डिटेल्स असतात ते पाठवतो. आणि त्या गोळ्यांचे डिटेल्स पाठवल्यानंतर त्याच्यासमोर जे एक सत्य येतं त्या सत्याने त्याच्या पायाखालची अगदी जमीनच हादरून जाते. आणि ते सत्य एक भयंकर सत्य असतं, ते म्हणजे या ज्या गोळ्या असतात या माणसाची जी ब्रेनची पॉवर आहे ती कमी करते आणि हळूहळू माणसाला ते काही जे आठवतं ते आठवणं बंद होऊन त्याचा मेमरी लॉस होतो आणि त्या माणसाला ब्रेन स्ट्रोकही होऊ शकतो. तर अशा या जबरदस्त आणि खतरनाक गोळ्या कोणासाठी मागवल्या असतील असा विचार इथे आता त्याला पडलेला असतो. परंतु इथे सायलीलाही कळतं की नेमकीच काहीतरी गडबड आहे, म्हणून अश्विन भाऊजी काहीच सांगायला तयार नाहीत. म्हणून सायली आणि अर्जुन हे दोघेही त्याच्याकडे न जाता फक्त अर्जुन हा त्याच्याकडे जातो आणि त्याला सगळं काही विचारतो की नेमकं अश्विन या गोळ्या कशा बाबतीतल्या आहेत. तेव्हा मग अश्विन त्याला सांगतो की दादा, या गोळ्या या मेमरी लॉस बद्दलच्या आहेत, म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या ब्रेनची पॉवर कमी करणं आणि त्याचा मेमरी लॉस होणं या गोळ्यांमुळे शक्य आहे. आता हे ऐकल्यावरती कोणासाठी मागवल्यात हा प्रश्न तर येतोच. मग अश्विन विचार करतो की मी अगदी व्यवस्थितपणे तिला विचारतो की फक्त कोणासाठी, बाकी पार्सल काय आहे याबद्दल मी काहीही उलगडा करणार नाही. तेव्हा मग ती तिकडे एक्सपो मध्येच असताना तो तिला कॉल करतो आणि ती म्हणते की बोल ना अश्विन, काय झालंय. तेव्हा मग तो अगदी प्रेमानेच विचारतो की मला सांग, तर मी एक तुझं ना पार्सल आलंय ते तू कोणासाठी मागवलंयस. तेव्हा ती म्हणते की मला सांग अश्विन, ते तू पार्सल वगैरे ओपन करून पाहिलंयस का. तेव्हा तो म्हणतो की छे ग, तुझं पार्सल आहे तर मग मी असं ओपन वगैरे कसं करून पाहणार, ते बरोबर वाटत नाही ना, म्हणून मला सांग की कोणासाठी आणलंयस हे पार्सल तू.
तेव्हा त्यावेळेला ती म्हणते की अरे ऍक्च्युली ते पार्सल ना जपून आपल्या रूममध्ये ठेवून दे बरं का, कपाटात ठेवून दे, कोणालाही देऊ नकोस, ते ना ऍक्च्युली मी आईसाठी मागवलंय, म्हणजे तिच्यासाठी ते औषध आहे, मला माझ्या डॉक्टरांनी सांगितलंय. असं म्हटल्यावर आता इथे अश्विनला जबरदस्त धक्का बसतो की कुठल्या डॉक्टरने असं हे प्रियाला औषध सांगितलेलं आहे आणि ती खोटं का बरं बोलत आहे. आणि जर तिला तिच्या मनात याबद्दल खोटच नसती तर तिने असं सांगितलंच नसतं की तू हे पार्सल पाहिलेस का किंवा आपल्या कपाटात लपवून ठेव, कोणालाही दाखवू नकोस. म्हणून इथे अश्विनला हळूहळू तन्वी कशी आहे याचा उलगडा होत असतो. आपल्या स्वतःच्याच आईला ही अशा प्रकारच्या गोळ्या देते आणि तिला जे काही आठवतं ते मेमरी लॉस करण्याचा प्रयत्न करते, असं म्हणून आता त्यालाही धक्काच बसलेला असतो. आता अर्जुनलाही तो ती गोष्ट सांगतो. ती गोष्ट ऐकल्यानंतर अर्जुनच्याही पायाखालची जमीन हादरते, कारण कितीही काही झालं तरीही प्रतिमा त्याही त्यांचा जीव की प्राण अगदी असते. अगदी आई आणि आजीच्या नंतर प्रतिमा आत्या असते, ती त्यांना अगदी आईसारखीच प्रिय असते. म्हणूनच दोघं जणही ठरवतात की हे जे काही कोण करतंय ना यांचा सगळा डाव हाणून पाडायचा आहे. म्हणून अश्विन आणि अर्जुन अगदी शपथ घेतात की ह्या सगळ्या गोळ्या कुठून मिळत आहेत. कारण अश्विन बोलतो की या गोळ्या या मेडिकल स्टोअरमध्ये सहजासहजी नाही मिळत, कारण या गोळ्या असं बाहेर विकणं हे अगदी इलिगल आहे आणि जो कोणी गोळ्या विकतोय त्या डॉक्टरला यासाठी मेडिकल लायसन्स त्याचं रद्द होऊ शकतं. त्यानंतर मग पुन्हा एकदा अश्विनला शंका येते, म्हणून तो रविराजला कॉल करून विचारतो की मला सांग काका की कसल्या गोळ्या वगैरे तू तन्वीला मागवायला सांगितले आहेस का. तेव्हा मग रविराज म्हणतो की नाही अरे अश्विन, कोणत्याच गोळ्या नाही, ज्या काही तिच्या गोळ्या असतात प्रतिमाच्या त्या आमच्या डॉक्टरकडून प्रिस्क्राईब घेऊन आम्ही करत असतो. कुठल्याही प्रकारच्या गोळ्या मी तन्वीला नव्हत्या सांगितल्या, मी ते सगळं तिच्या गोळ्यांचं ऍडजस्ट करत असतो. असं ऐकल्यानंतर आता पुन्हा अश्विनचा संशय बळावतो की याचा अर्थ मुद्दामच या गोळ्या तिने मागवलेल्या आहेत, ते म्हणजे स्वतःच्याच आईचं असं करण्यासाठी. आणि हे सगळं कशासाठी का असा प्रश्न त्याला पडलेला असताना आता सायली सजेस्ट करते की या गोळ्या कुठून मिळत आहेत, काय होतं, या सगळ्या गोष्टींचा आपण शोध घेतला पाहिजे. त्यामुळे आता रविराजलाही विषय पडलेला असतो की नेमकं आज प्रतिमाच्या गोळ्यांबद्दल अश्विनने का बरं विचारलं असेल, नेमकं असं काय घडलं असेल असाही विचार त्याला येतच असतो. परंतु तो त्या क्षणाला त्याला काहीही विचारत नाही. आता अर्जुन हा अश्विनला सांगतो की आपण एक काम करूया अश्विन, तू आणि मी, आता इथे कोणी नाहीये, आपण या सगळ्या गोष्टीचा शोध लावू शकतो की या गोळ्या कुठून मिळत आहेत आणि कुठला डॉक्टर आहे जो या गोळ्या देतोय, किंवा नेमकं याच्या मागचं काय स्कॅन्डल आहे हे सगळं शोधलं पाहिजे. म्हणूनच आता इथे सायली ही विचार करते की सर मी पण तुमच्या सोबत येते. परंतु अर्जुन म्हणतो की नको सायली, तू नको येऊस, तू इथेच थांब, आम्ही दोघंही जाऊन या सगळ्याचा शोध घेतो. आता सायलीला मात्र मनातून खूपच भीती वाटत असते की जर या सगळ्या मागे कुठला धोका दोघांच्या जीवाला निर्माण झाला तर. परंतु अश्विन आणि अर्जुन दोघंही तिला सांगतात की हो तू इथेच थांब, आम्ही दोघंही जाऊन बघतो. आता अश्विन आणि अर्जुन दोघंही बाहेर पडतात आणि या ज्या गोळ्या जिथून आल्या त्या ऍड्रेसवरती ते दोघं जणही जातात. आता त्या ऍड्रेसवरती गेल्यानंतर अर्जुनला तिथे एक माणूस सापडतो जो की तिथेच एका वेअरहाऊसमध्ये बसलेला असतो. मग तो अगदी रागानेच येऊन विचारतो की या ज्या गोळ्या आहेत त्या तुमच्या इथून निघाल्यात, डिस्पॅच झाल्या, तर मग मला ते जरा डिटेल सांगा की हे नेमका गोळ्या कुठला डॉक्टर सजेस्ट करतोय की बा काय. तो सांगायला तयार नसतो. त्याच वेळेला मग आता अर्जुन त्याला सांगतो की तू जर सांगितलं नाहीस तर मात्र इथे पोलीस येऊ शकतो आणि पोलीस येऊन आता पुढे जे काही करेल ते तुझं तू बघून घ्यायचं आहे. तुला जर जेलची हवा खायची नसेल तर मात्र मला सांग की हे सगळं काय आहे, याच्या मागे कोण आहे काय हे सगळं सांगायचं. तेव्हा मात्र तो जरा घाबरतो आणि म्हणतो की साहेब प्लीज इथे पोलिसांना घेऊन येऊ नका, इथे इलिगल हे सगळे औषधांचे व्यवहार चालतात. म्हणजे एक डॉक्टर असा आहे जो डॉक्टर या प्रकारच्या गोळ्या त्यांना पेशंटला लिहून देतो आणि नंतर मग आमच्याकडून त्या गोळ्या डिस्पॅच केल्या जातात. असं म्हटल्यावर आता अर्जुन आणि अश्विन दोघं जणही तिथून बाहेर पडतात आणि कुठला डॉक्टर हा तिथला पत्ता त्याला कळतो. आता तिथला जो माणूस असतो तो माणूस हा अगदी झोलरच वाटत असतो. अर्जुन त्याच्याकडून पत्ता घेतो आणि त्या डॉक्टरपर्यंत आता अर्जुन आणि अश्विन दोघं जणही पोहोचतात. आणि त्या डॉक्टर्सपर्यंत आता पोहोचल्यानंतर बाहेरच तिकडे सगळा पिऊन वगैरे सगळा स्टाफ असतो. आता आतमध्ये येण्याच्या अगोदर कोणालाही अगदी व्यवस्थितपणे परवानगी नसते, कारण जे अगोदरपासूनचे कस्टमर असतात किंवा जे पेशंट असतात तेच तिथे येण्याची परवानगी असते. कारण हा डॉक्टर जो असतो तो हे सगळे म्हणजेच काळे धंदे किंवा अशा प्रकारच्या गोळ्या हा देत असतो. म्हणूनच आता अर्जुन आणि अश्विन तिथे शिरतात आणि मग त्या पिऊनला विचारतात की या डॉक्टरला मला भेटायचंय. तो म्हणतो की तुमच्याकडे अपॉइंटमेंट आहे का.
मग त्यावर तो म्हणतो की हो, अपॉइंटमेंट आहे, मी स्वतः एक डॉक्टर आहे, असं अश्विन स्वतः म्हणतो. आणि मग नंतर ते दोघंही आतमध्ये शिरतात. आता जी डॉक्टर असते, ज्या या गोळ्या ती देत असते, ती डॉक्टर आतमध्येच असते. आणि म्हणूनच आता अश्विन आणि अर्जुन त्या डॉक्टरपर्यंत पोहोचतात. आणि त्या डॉक्टरपर्यंत पोहोचल्यानंतर अर्जुन हा जोरात ओरडतो आणि म्हणतो की डॉक्टर, तुम्ही हे सगळं करताय म्हणजे या ज्या काही गोळ्या आहेत ना, या तुमच्याकडून घेतल्या जात आहेत का? तेव्हा आता ती खूप घाबरते आणि विचार करते, मी काय करू? आता मात्र हे कोणतंही ऐकायला माझं तयार होणार नाही. अश्विन हा लगेच बोलायला लागतो की हे बघा, हे माझं कार्ड, मी डॉक्टर आहे, त्यामुळे माझ्यापासून काहीही लपवायचं नाही. जे काही आहे ते खरं खरं सांगायचं, नाहीतर तुमचं मेडिकल हे लायसन्स तसंही रद्द होणारच आहे. आणि इथे पोलिसही येतील, तुम्हाला कमीत कमी शिक्षा हवी असेल तर सगळं काही खरं सांगा. तेव्हा मग ती म्हणते की हो, एक मुलगी आहे तन्वी सुभेदार, तिला या गोळ्या हव्या असतात आणि म्हणूनच तिने माझ्याकडून प्रिस्क्रिप्शन घेतलेलं होतं. त्यावेळेला मग आता जे काही जुने सीसीटीव्ही फुटेज आहेत ते इकडे ती डॉक्टर ही त्यांना दाखवते आणि हल्लीच प्रिया तिथे येऊन गेलेली असते, हे सगळं देखील त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं. त्याचप्रमाणे आता अर्जुन त्या औषधांची हिस्ट्री, म्हणजे कधी कधी औषधं मागवली गेलीत, हे सगळं सगळं अश्विन आणि अर्जुन तिथून माहिती काढून घेतात. तर त्यांच्या सिस्टीममध्ये सगळ्या त्या औषधांची माहिती असते, कधी घेतलंय, काय घेतलंय. आणि त्यामध्ये एक भयंकर सत्याचा उलगडा असा होतो की जेव्हापासून प्रतिमा आली आहे तेव्हापासूनच या गोळ्यांची सुरुवात झाली आहे. मग आता अश्विनला तर एक धक्काच बसतो की या सगळ्या गोळ्या प्रतिमा ती आली तेव्हापासून मागवल्या जात आहेत. आता मात्र अश्विनला ही सगळ्या गोष्टीच्या रविराज समोर उलगडा करायचाच असतो. म्हणून आता अश्विन हा रविराजला बोलावून घेतो आणि सगळ्या गोष्टी त्याच्या कानावर घालतो की अशा अशा या गोळ्या आहेत, या प्रतिमात्याला दिल्या जातात का? तेव्हा मात्र रविराज आणि अश्विन आणि सायली एका गोष्टीपर्यंत पोहोचतात, ते म्हणजे की या गोळ्या तेव्हापासूनच दिल्या जातात, म्हणूनच ट्रीटमेंटचा प्रतिमावर काहीही उपयोग होत नाहीये. कितीही चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट केली तरीही प्रतिमाला काही आठवत नाही, ती पुन्हा पुन्हा घाबरते, पुन्हा ती तिच्या जुन्या दुःखांमध्ये जाते. कारण ही गोळी अशी आहे की माणसाला अगदी दुःखात टाकते आणि मेमरी लॉस करण्यास भाग पाडते. म्हणूनच आता सगळ्यांना कळलेलं असतं की हे जे कारस्थान आहे ते या तन्वीचं आहे. तन्वीनेच आतापर्यंत गोळ्या मागून मागून प्रतिमाला त्रास देण्याचा आणि तिला वेडं बनवण्याच्या गोळ्या तिला दिल्या गेल्या आहेत. आणि यामुळेच प्रतिमाला ब्रेन स्ट्रोक देखील होऊ शकतो किंवा तिचा जीवही जाऊ शकतो, हे अर्जुन सगळ्यांसमोर डिक्लेअर करतो. आणि त्यामुळे इथे आता प्रियाची काही खैर नसते. सगळेजण घरातले आता प्रियावर तुटून पडलेले असतात, कारण सगळ्यांची लाडकी प्रतिमा आत्या जी असते तिला त्रास देणारी ही स्वतःचीच मुलगी प्रिया असते. मग आता जेव्हा प्रतिमाला ही गोष्ट कळते तेव्हा तिलाही याचा धक्काच बसतो की माझी स्वतःची पोटची मुलगी माझ्याबरोबर अशी वागते आणि मला वेडं बनवण्यासाठी ती अशा प्रकारच्या गोळ्या देते. आणि तिला एक एक क्षण आठवायला लागतात की जेव्हा जेव्हा मी सगळी गोष्ट व्यवस्थित करते तेव्हा काहीतरी उलटच होतं आणि मुद्दामच तुझा मेमरी लॉस झालाय, तुला काही आठवतच नाही, असं प्रिया वेळोवेळी तिला बोलत आलेली असते. आणि त्याचमुळे इथे आता तिला संशय येतो की मुद्दाम हे सगळं आतापर्यंत तन्वी करत होती. आणि म्हणून आता अर्जुन आणि बाकीचे सगळे प्रियाला जाब विचारतात आणि प्रिया, तू हे सगळं का केलंस? तन्वी, असं का वागलीस? असं सगळेजण विचारतात. पूर्णाजी आणि कल्पनाला देखील तन्वीचा खूपच राग येतो. म्हणजे तन्वी इतक्या गुन्हेगारी प्रवृत्तीपर्यंत जाऊ शकते की ती एखाद्या व्यक्तीचा जीव घेऊ शकते, हे कोणाला आता पटतच नसतं. परंतु सगळे पुरावे दाखवल्यामुळे आता कोणाला काहीच बोलता येत नसतं आणि तो डॉक्टर स्वतः येऊन खुलासा करतो की हे आमच्याकडून या गोळ्या घेऊन जाते. अर्जुनही रविराजला त्या सगळ्या गोळ्यांची सगळी काही जी हिस्ट्री असतो ती देतो आणि ते पाहून त्यालाही धक्काच बसतो. कारण जेव्हा प्रतिमा आली तेव्हापासून या गोळ्या मागवल्या जात आहेत आणि त्या तिला दिल्या जात आहेत. मग आता इथे अश्विनलाही खूप राग आलेला असतो आणि अश्विनला फायनली समजलेलं असतं की तन्वी ही काय चीज आहे. आणि सगळ्यांसमोर तन्वीच्या आता सत्याचा उलगडा झालेला असतो की ही स्वतः आपल्या आईला वेडं बनवण्याचा प्रयत्न करते. आता सगळेजण नेमकं प्रियासोबत काय करणार आहेत, तिची कशी वाट लावणार आहेत, हे पाहणं रंजकतेचंच ठरणार आहे. अशा